नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहतात सकलममध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागामध्ये आहोत. राज्यशास्त्र अधिविभाग तसेच नेहरू अभ्यास केंद्र आणि शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद यांच्या वतीनं 31वं राज्यशास्त्र परिषद अधिवेशन या ठिकाणी शिवाजी विद्यापीठामध्ये होत आहे. त्याच्या अनुषंगानं आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रवींद्र बनगे सर आपल्यासोबत आहेत. सर, नेमकं हे राज्यशास्त्र परिषद काय आहे, याची स्थापना कधी झाली? शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद याची स्थापना 1983 साली तत्कालीन राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख डॉक्टर के कावळेकर यांनी तत्कालीन राज्यशास्त्र विभागातील जे विविध प्राध्यापक होते, यामध्ये डॉक्टर अशोक चौसाळकर, त्याचबरोबर DU पवार सर, भालबा विभूते सर आणि वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग यांच्या पुढाकारानं या संघटनेची स्थापना करण्यात आली. ही संघटना रजिस्टर संघटना असून शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील राज्यशास्त्र विषयातील प्राध्यापकांना संघटित करून राज्यशास्त्रातील वेगवेगळ्या नवविचार प्रवाहांना राज्यशास्त्रांतील प्राध्यापकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते. त्यासाठी ज्या पद्धतीनं अखिल भारतीय राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन परिषद, महाराष्ट्र स्तरावरती महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषद या संघटना कार्यरत आहेत, तसेच वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये विद्यापीठस्तरीय राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन परिषदा अस्तित्वात आहेत आणि अशाच प्रकारची परिषद आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असावी यासाठी तत्कालीन विभाग प्रमुख के कावळेकर सर यांच्या पुढाकारातून या संघटनेची स्थापना करण्यात आली. आजपर्यंत राज्यशास्त्र विभागातील वेगवेगळे प्राध्यापक आणि राज्यशास्त्रातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापक यांच्या सक्रिय सहभागातून ही संघटना विस्तारित झालेली आहे. आज ही संघटना रजिस्टर असून या संघटनेचं कामकाज सर्वांच्या सहकार्यानं पार पाडलं जातं. या संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सदस्य 3 वर्षासाठी निवडले जातात आणि काही यापूर्वीचे अध्यक्ष आहेत त्यांना निमंत्रित सदस्य म्हणून या संघटनेमध्ये सहभागी करून घेतलं जातं. या संघटनेचं आर्थिक कारभार अतिशय चोखपणे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवलेला आहे. या संघटनेकडे सर्वसाधारणपणे सर्व सभासदांच्या सक्रिय सहभागातून 4-1 लाख रुपये रक्कम जमा आहे. त्याचबरोबर पुस्तकही काही प्रकाशित करण्याचं काम या संघटनेकडून चालवलं जातं. उद्याच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही के कावळेकर त्यांच्या PhDच्या थेसिसचं मराठी भाषांतर जे भारती पाटील मॅडम यांनी केलेलं आहे त्यांचंही प्रकाशन करत आहोत. माझी स्वतःचंही पुस्तक या संघटनेच्या माध्यमातून प्रकाशित केलं गेलेलं आहे आणि यातून मिळणारा निधीतून संघटना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न सातत्यानं चालू आहे. यावर्षीचं 31वं अधिवेशन शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र अधिविभागामध्ये संपन्न होत आहे. 13 आणि 14 तारखेला हे अधिवेशन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या अधिवेशनामध्ये 2 दिवसामधील राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की 31वं अधिवेशन या ठिकाणी होतं आहे, ते पण शिवाजी विद्यापीठाचं राज्यशास्त्र अधिविभागामध्ये होत आहे. राज्यशास्त्र अधिविभागाविषयी थोडी माहिती सांगाल का, आणि त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये नेमके कोणते विषय मांडले जाणार आहेत? राज्यशास्त्र अधिविभाग हा 1970 साली स्थापन झाला आणि तेव्हापासून सातत्यानं या विभागाकडून विद्यार्थी केंद्री उपक्रम राबवले जात आहेत. खास करून आपण पाहतो की आत्तापर्यंत MA, MPhil, PhD अशा
अभ्यासक्रम चालवले जात होते. त्यानंतरच्या कारकिर्दीमध्ये या राज्यशास्त्र अधिविभागामध्ये 2 सर्टिफिकेट कोर्स जे ते कोर्स चालवले जात आहेत. ह्युमन राईट्स अँड ड्युटीज हा एक सर्टिफिकेट कोर्स जो तो कोर्स राज्यशास्त्र विभागामार्फत चालवला जातो. राज्यशास्त्र विभागामार्फतच नेहरू अभ्यास केंद्र आणि गांधी अभ्यास केंद्र ही दोन्ही केंद्र इथे केंद्र सुरू करण्यात आलीत आणि बहुतांश कालावधीमध्ये या दोन्ही केंद्राचं समन्वयकपद हे राज्यशास्त्र विषयातील वेगवेगळ्या प्राध्यापकांनी भूषवलेलं आहे. सध्या IRSS हा अभ्यासक्रम जो तो अभ्यासक्रम डिप्लोमाचा डिपार्टमेंटमध्ये चालवला जात आहे आणि सर्वसाधारणपणे आत्तापर्यंत या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे चर्चासत्र, वेगवेगळी अधिवेशनं, वेगवेगळ्या कार्यशाळा चालवल्या जात आहेत आणि त्या माध्यमातून विद्यार्थी अधिक सक्षमपणे घडवण्याचं काम जे ते काम विभागाकडून केलं जात आहे. सर, 31वं अधिवेशन या ठिकाणी होतं आहे. या अधिवेशनामध्ये कोणत्या विषयांवरती चर्चा केली जाणार आहे? शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेच्या ह्या 31व्या अधिवेशनामध्ये राज्यशास्त्रातील नवप्रवाह हा मुख्य विषय जो तो विषय असून या विषयाला अनुसरून राज्यशास्त्रामधील वेगवेगळे सिद्धांत, त्याचबरोबर लोकप्रशासनातील वेगवेगळे नवप्रवाह, के कावळेकर व्याख्यानमालेमध्ये आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे ते म्हणजे जयदेव डोळे यांचं व्याख्यान जे ते व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि या समारंभाचे अध्यक्षपद जे ते अध्यक्षपद शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव VN शिंदे सर या ठिकाणी भूषवणार आहेत. त्याचबरोबर आपण उद्घाटनीय सत्र जे आहे त्या सत्रामध्ये बीजभाषण जे आहे ते बीजभाषणासाठी आप्पासाहेब उर्फ PD देवरे नाशिक यांना आपण आमंत्रित केलेले आहेत. ते महाराष्ट्र राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन परिषदेचे कार्यवाहक आहेत आणि त्यांनीच ही संघटना आहे ती संघटना नावारूपाला आणण्याचं काम जे ते काम केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या विभागातील प्राध्यापक असणारे प्राध्यापक डॉक्टर श्रीराम पवार सर ही जागतिक व्यवस्थेतील नवप्रवाह आणि भारत या विषयावरती या ठिकाणी व्याख्यान त्यांचंही आयोजित केलेलं आहे. डॉक्टर अशोक चौसाळकर सर हे भारतीय राजकीय विचारांची सद्यकालीन प्रस्तुतता या विषयावरती व्याख्यान देणार आहेत. माननीय कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, त्याचबरोबर डॉक्टर MS देशमुख अधिष्ठाता सामाजिक शास्त्रे हे उद्घाटन या अधिवेशनाचं करणार आहेत आणि 2 दिवसामध्ये संशोधन पेपर जे ते पेपर राज्यशास्त्राच्या संशोधकाकडून सादरीकरण त्याचं केलं जाणार आहे. नक्कीच राज्यशास्त्र परिषदेच्या माध्यमातून हे 2 दिवसांचं दिनांक 13 मार्च 2026 आणि 14 मार्च 2026 या 2 दिवसांमध्ये मानवशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी हे 31वं राज्यशास्त्र अधिवेशन भरत आहे. त्याचं आयोजन केलं जात आहे. याच्यासाठी शिवाजी विद्यापीठाचं राज्यशास्त्र अधिविभाग, नेहरू अभ्यास केंद्र आणि शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद यांच्या वतीनं हे अधिवेशन आयोजित केलं जात आहे. त्याच्यामध्ये राज्यशास्त्रातील नवप्रवाहांचे चर्चासत्र या ठिकाणी केलं जाईल. विविध विषयांची मांडणी सुद्धा या ठिकाणी केली जाईल. कॅमेरामन गायत्रीसह न्यूज रिपोर्टर अक्षय जहागीरदार, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.